नमस्कार रसिक प्रेक्षक हो, कसे आहात? मी संदीप तुमचं माझ्या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेमाची गोष्ट या मालिकेचा 3 ऑक्टोबर 2024चा भाग. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मागचा व्हिडिओ सुरू करूया. तर आजच्या भागाची सुरुवात एकदम मजेदार सीनने होते. ते नर्सचं काम झालं आहे, ते जायला लागते. ओके सर मॅडम येते मी म्हणून ते निघायला लागते. तर सागर म्हणतो येस जा मध्ये मध्ये. तो नाही नाही म्हणजे मी तसं म्हणत नाही आहे, या कोणाचं ऐकत नाही ना, माझं ऐकत नाही, माझ्या आईचं पण ऐकत नाही. तुमच्या धाकण्या त्या पत्तपाडीनं कळायला लागत. परत कधी आजारी पडल्या तर नक्की या. मग नर्स म्हणते तुमचं नवरा एवढा केअरिंग आहे, एवढी फॅमिली चांगली आहे, मला वाटत नाही माझी गरज पुन्हा पडेल. हां पण मी तुमच्यासाठी येऊ शकते असं सागायला बोललं. सागायला घाबरतो आणि म्हणतो चला चला वेळ झाली द्यायची आपल्याला असं म्हणून तिला इशारा करतो निघायचा. मजेदार सीन होता. मग सागरच्या आई मुक्ताला म्हणते जा मुक्ता तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. तर मुक्ता जरा ओव्हर ॲक्टिंग करताय. ते म्हणते नाही ना मम्मी, यांनी बेड रेस्टच्या नावाखाली मला रूमच्या बाहेरच येऊ दिलं नाही, मला इथे बसू द्या ना. मग सागरच्या म्हणते ठीक आहे बस. मग कोमल म्हणते जा कोमल मी केलेले पोहे घेऊन ये थोडेसे. मग तर नको म्हणते. पण मम्मी म्हणते अगं तुझ्या पद्धती म्हणलेत मी. लगे कोमल आणि सागरची मजा घेतात. नसतं बोलू पुढं ते म्हणते नाही मी खाते खाते खाते. सागरची मम्मी तिला खाऊ घालते. आकर आकर पोटात अन्न गेलं ना थोडं बरं वाटतं. मग तर खाते. सगळे लहान मुलं सगळे ट्रॅव्हल होतात. अरे काय हे. मग सागर सगळ्यांना म्हणतो आता मुक्तांना बरं वाटतंय, हे बघून मलाही छान वाटतंय. पण मी एक गोष्ट डिसाईड केली आहे, मला वाटतं आपण आरतीला घरी बोलूया. हे बोलल्यानंतर सगळ्यांचे एक्सप्रेशन बदलतात. सागरची मम्मी स्ट्रॉंगली अपोज करते. ते म्हणते हे बघ सागरे, मी त्या दिवशी पण तुला नाही म्हणून सांगितलं आहे, मी लकीचा विचार केला आहे, त्याला लग्न नाही करायचं आहे, तर मला पण ती पोरगी ह्या घरची सून नको आहे, तर माझा या लग्नाला नकार नकार नकार. मला एक कळत नाही, सावणीला कामधाम नाही का, यांच्या घरी येऊन राहते आणि सगळं चोरून ऐकते आणि मग कुटाणे करते काहीतरी. यार काय सिरियल आहे तुमची. सागर मम्मीला समजून सांगायचा प्रयत्न करतो पण ते ऐकत नाही. मुक्त म्हणते मम्मी एकदा ऐका तरी त्यांचं. आपण शांतपणे विचार करूया. आरती खूप चांगली मुलगी आहे, प्रेमळ आहे, संस्कारी आहे, आपल्या घरातल्या सगळ्यांची खूप काळजी पण घेईल. तेवढ्याच सागरची मम्मी तिला पोहे खाऊ घालते. म्हणते खा आणि शांत राहा. तेवढ्या दाराची बेल वाजते. सागर जाऊन दार ओढतो. ते कुरिअरवाला असतो, तुझ्याकडे पाकिट घेतो. सागरची मम्मी म्हणते काय रे सागरते. मुक्ता म्हणते काय सागरते. तो म्हणतो ही कोर्टाची नोटीस आहे, आरतीने लकीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे ऐकून सगळे शॉक होतात. सागरची मम्मी तर खूप चिडते. आता त्या मुलीला माझ्या घरची सून मी कधीच करून घेणार नाही. मुक्तेला पण ती बोलते तू म्हणायची ना तिला घरची सून करून घ्या, सून करून घ्या, आता संपलं आहे, आता जे काय होतं ते होऊ द्या. स्वातीसुद्धा म्हणते मुक्ता तू म्हणायची ना प्रेमळ मुलगी आहे, संस्कार मुलगी आहे, ती बघ तिने काय केलं ते. इकडे सावणी मात्र खुश होते. ती म्हणते वा आरतीने माझं एका गुड गर्लसारखं ऐकलं, बरं झालं तिने माघारी घेतली. इथे मुक्ता त्या आरतीला घरात घ्यायचं स्वप्न पाहत होती आणि आली काय तर कोर्टाची नोटीस. काय पण टायमिंग आहे. तोंडावर पडली मुक्ता. चला आता पुढची खेळी खेळू. मग सागर खूप चिडतो. लकीला होतो लकी बाहेर आहे लवकर. इकडनं सावणी बाहेर येते. असं दाखवतच काय मला माहीतच नाही. आगाव म्हणती काय हे आरती असं काही कळलं असं वाटतं का आपल्याला. ती सागरच्या आईला म्हणते मम्मी. सागरची मी चिडती काय 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 म्हटलीस. ती म्हणते हे असं असं तुमचं, ज्या पण व्यक्ती तुम्ही जास्त विश्वास ठेवता ना तीच व्यक्ती तुमचा विश्वासघात करते. आता या आरतीच बघा, तिच्यामुळे किती मोठं संकट आलं आपल्या घरात. हां पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, आपण काहीतरी मार्ग काढू. आणि हे बोलताना ती मुक्ताकडे बघते. पण सागरची आई तिला बिलकुल भाव देत नाही. मग ती मुक्त म्हणते का गं मुक्त, तुझा खूप विश्वास आहे त्या आरतीवर, तिच्याबद्दल बोलत आहे ना खूप तू,
आणि आता काय लग्नाला सगळे तयार झाले होते, मग का बरं नोटीस पाठवली तिने? काय हवं काय तिला? इतक्या रेप्युटेड फॅमिलीवरती असा चेटिंगचा आरोप करणं तिला मजा वाटते का? तू काही जरी बोललीस ना तर मला काहीच पटणार नाही. मलाच काय कुणालाच काही पटणार नाही. नाही, ती आरतीच चुकलीच आहे. तिने असं करायलाच नको हवं होतं. हे ऐकून मुक्ता सावनीवरच चिडते, म्हणते तुमचा काय संबंध आहे? मग ती सागर राहते. सागर म्हणते, अहो सागर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. मी आरतीला चांगलं ओळखते, ती एक चांगली मुलगी आहे, ती असं करणं शक्यच नाही. लगेच सावनीमध्ये बोलते, लगेच तेल टाकते. का? यादी तू बोलली नाही तिच्याशी? तूच तिची बाजू घेतस ना, काय फरक पडला? शेवटी तिने जे करायचं तेच केलंय. पाठवून घरी नोटीस. सागर ते खूप चिडते. ए चटचांदे होय बाजूला, तू मध्ये बोलू. ए मुक्ते, काहीही कर, पण ती मुलगी ह्या घरात पुन्हा येत्या कामा नाही. या लकीने काय पहिलं तिच्यात कुणाच ठाऊक. मी तरी म्हणते ना, तिचं घर ना कुटुंब. घरंदाज मुलगी नाहीच ती मुळे. ती चांगल्या घरातल्या पूर्वी असं काही करतच नाही. मग सागर चिडतो. का? तुझा मुलगा तर चांगल्या घरातला ना, त्याने ते केलं नाही. मग तो आणखी चिडतो. तो म्हणतो ती चांगली होती म्हणूनच तिने केस टाकली. याला स्वतःला बहिणीत पण याला अक्कल नाही कसा अदर करावा स्त्रियांचा. आणि तिला दोष देणं बंद करा. तिने जे केलंय ते योग्यच केलंय. चांगल्या घरातल्या मुलींनी जे करायला हवं ना तेच केलंय. आणि याच्यासारख्या मुलांसोबत हेच व्हायला हवं. हा लकी. मग सागर त्याला मारायला जातो. तुझ्यामुळे काय झालं बघितलंस ना, सगळ्या घराला त्रास व्हायला लागला तुझ्यामुळे. तो म्हणतो दादूस, अरे ऐक ना, ती ब्लॅकमेल करते मला, तिला अजून पैसा हवा असेल. हे ऐकून सागर खूप चिडतो. हे कानाखालीच आवाज काढतो. मुक्त म्हणते, अहो त्याला मारून काय होणार आहे? आत्ता जी परिस्थिती आली ना त्याच्यावर आपल्याला शांतपणे विचार करून मार्ग काढावा लागेल. लगेच सावनी म्हणते, हे काय बोलतेस मुक्ता? एवढी मोठी गोष्ट घडली घरात आणि तू शांत राहायला सांगतेस? नाही माहिती, मला बोलायचा अधिकार नाही आहे, पण मला वाटतंय म्हणून मी बोलते. आणि लकीचं काय? त्याने पुढे जाऊन बहुतेक आरतीला ॲक्सेप्ट केलंही असतं ना, पण त्या आरती नोटीस पाठवून सगळ्यांशी पंगा घेतलाय. मग तर म्हणते, सागर मी एकदा आरतीशी बोलून बघते, नक्कीच कधी मारणे गेले. सागर म्हणतो, नाही, मला तर वाटतं आरतीने माघार घेऊच नाही. लकीच्या बाबतीत घेऊ नये आणि तडजोड बिलकुल करू नये. हा लकी तेच डिझर्व करतो. खूप शहाणा समजतो स्वतःला. पहिल्यांदा करत नाही, याच्या अगोदरपणे खूप वेळा असं केलंय. दरवेळेस मी मध्ये पडलो याला सोडवलंय, पण आता नाही. आता ही कोर्ट केस आणि सांभाळून घेतो तुझं मॅटर. माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा करायची नाही, सांगून टाकतो मी याला, असं म्हणतो निघून जातो. मग सागरच्या इमोशनल होत आहे. ते म्हणते, इतके दिवस जेव्हा घरावर संकट आली त्यावेळेस सागर भक्कम आधारानं उभा होता. पण आज जेव्हा गरज आहे, हा लकीला एकटं सोडून निघून गेला. मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळून घेतलं पाहिजे, ती जबाबदारी घेतली पाहिजे. आता कसं होणार घराचं? ते मुक्ते म्हणते, मुक्ते तुमच्या भांडणाचं माझ्या लकीला काय झालं ना तर माहीत नाही मी काय करेल. मग तो म्हणते, नाही मम्मी तुम्ही शांत व्हा, मी बघते काय करता येईल ते, असं म्हणून ती निघून जाते. इकडे सगळं टेन्शन येतं. ती म्हणते, अरे बापरे, मुक्ता जर आरतीकडे गेली आणि तिला बोलून तिचं मन वळायचा प्रयत्न केला, नाही असं नाही व्हायला पाहिजे. मला काहीतरी करावंच लागेल, नाही तर माझी सगळी खेळी वाया जाईल. सागरच्या म्हणते, स्वाती आपल्या वकिलाला फोन कर. इकडे खाली सागर वकिलाला फोन करतो आणि त्यांना सगळं सांगतो की लकीवर केस दाखल झाली आहे. माझ्या आईच मला फोन येईल, पण आईला हे सांगू नका की आपलं बोलणं झालं म्हणून. वाटेल ती मदत करा तिला, पण आणि लकीलाही कमीत कमी शिक्षा झाली हे बघा, कारण तो मग कसंही असला तरी माझा भाऊ येतो. इकडे मुक्तवाणच म्हणते, सागर मला माहिती आहे तुम्ही घरच्यांशी कसंही वागला तरी तुम्ही घरच्यांची किती काळजी करता ते. तुम्ही लकीसाठी किती धडपडताय. मग सागर तिला बघतो. मग सागर दोघांच्या डोळ्यात इशारे होतात. सागर तिथून निघून जातो. मुक्त मनात विचार करते, या सगळ्यातनं लकीला बाहेर काढायचं असेल तर मला आरतीला भेटून एकदा बोललंच पाहिजे. म्हणून ती आरतीकडे निघते.
इकडे लगेच सावणी आरतीला फोन लावते आणि तिला म्हणते, तुझी कोर्टाची नोटीस मिळाली, खूप छान केलंस तू, हे लोकांना अशीच अद्दल घडवली पाहिजे. मी लोकांना चांगलं बघते ना, मला किती त्रास झाला आहे ते. आता मात्र मागे हटू नकोस, कारण यांनी लगेच उपाय करायला सुरुवात केली आहे. ती मुक्ता तुझ्याकडे येते तुला समजून सांगायला, कारण त्यांना माहिती आहे की तू तिचं ऐकते आहे. पण तू बिलकुल तिचं ऐकू नको, तिला नाहीच म्हण, कारण ती फक्त तुला आश्वासन देईल, नंतर मात्र तुला आणि तुझ्या मुलालाच भोगावं लागेल. जशी मी एक्सपिरियन्स करते तसं तुला करावं लागेल. त्यामुळे तुझ्या गोष्टीवर ठाम राहा. तुझ्यासोबत मी आहे हे विसरू नको. ती वेळी आरती म्हणते, हो थँक्यू सावणीताई. आणि इथे मित्रांनो आजचा भाग संपला. आता उद्याच्या भागात मुक्ता आरतीला समजून सांगते की नाही आणि आरतीचं ऐकते की नाही हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्या आरतीने सावडीत नाव सांगावं, मग जी मजेल घरामध्ये वा. पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.